सर्वांना कसे आहात सर्वजण मजेतच असतात हो की नाही. हल्ली काय झालेलं आहे माहिती का, प्रत्येकाला पैसा मोठा की परिवार मोठा. पूर्वीच्या काळी परिवाराला फार महत्त्व द्यायचे. चुलते आत्या आजी आजोबा, पैसा कमी होता पण परिवार फार मोठा होता. हल्ली काय झालेलं आहे, पैसा मोठा झाला, पैसा खूप आलेला आहे लोकांकडे, पण परिवार राहिलेला नाही. माहिती आहे का, मोजकीच नाती राहिलेली. जो आपल्याला देतो त्यालाच आपण द्यायचं, जो आपल्याला बोलतो चांगलं त्यालाच. मग तो वरच्या मनाने बोलू दे, खालच्या मनाने बोलू दे, मधल्या मनाने बोलू दे, तो मग माणसाला चांगला स्तुती करणारा पाहिजे, हुजुरी करणारा पाहिजे, हाजी हाजी करणारा पाहिजे, होला हो म्हणणारा पाहिजे, चुकीचं असलं तरी हो म्हणणारा पाहिजे, आणि खोटं बोलणारा पाहिजे. तरच माणूस त्याला चांगलं म्हणतं. चांगलं म्हणणं हे गुण असणं फार कमी झालेले आहे लोकांमध्ये. आणि रक्ताच्या नात्याला काही किंमत राहिलेली नाही, पैशाला किंमत आलेली. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला बोलवतात. आता तुम्हाला साधं एक उदाहरण सांगते बरं का. आता काय झालेलं आहे, हल्ली माझी मुलगी जेव्हा लहान होती ना, सत्य घटना आहे, माझ्या घरातली घटना आहे बरं का, बाहेरच्यांची मी नाही सांगत, घरातल्यांची सांगते मी, माझ्या घरातली गोष्ट. जेव्हा माझी मुलगी लहान होती ना, तेव्हा तिला साधं कोणी एक चॉकलेट पण आणून देत नव्हतं. आत्या चुलते बरं का, आणि कुणीच नव्हतं, म्हणजे मामे बहिणी आत्या बहिणी का ना असतील ना, त्या खंडीच्या पंडितांच्या नातेवाईक ते. परंतु आता जशी ती कमवती झाली, तिच्या हातात 4 पैसे आले, तिला प्रत्येक कार्यक्रमाला बोलवतात. अगं ये ना, फोन करतात. मग मी तिला सकाळीच बोलले, कारण ती एका ठिकाणी गेली होती बड्डेला त्यांच्या नातेवाईकांच्या. तेव्हा माझ्या मनात आलं की मी तिला सकाळी बोलते. मी बोलते, माझं तोंड काही गप्प बसत नाही. मी बोलले की बाई, आता तू मोठी झाली, तुझ्या हातात पैसा आला ना, म्हणून आता तुला सगळी नातेवाईक दिसायला लागली, हो की नाही. तुला दिसायला लागले तुझे नातेवाईक, आणि त्यांना पण तू दिसायला लागली. हल्ली पहिला पैसा नव्हता, कॉलेजला पैसे नव्हते, शाळेला पैसे नव्हते, तेव्हा कुणी विचारलं की बाई तुला शाळेला पैसे आहेत का, फी भरली का, नाही. असे आहेत अहो नातेवाईक, लालची. पैसा आला की माझं माझं म्हणणारे, आणि पैसा नसला तर म्हणणारे, ओळख पण नाही देत, सांगत पण नाहीत. आणि काही काही बघा असे आहेत, मी सांगते ना, दोन्ही प्रकारचे नातेवाईक सांग. एक जण आहे, आमच्याच घरातली आहे, ती काय बोलती, नाही बाई मी ओळखच नाही दिली, कशाला देऊ मी ओळख, माझीच इज्जत जायची, अशी बोलणारी पण आमच्याच घरातली बाई आहे बरं का. आणि ही अशी आहे. त्यामुळं मी ना, नको बाई, मला ना नाती नको ना गोती नको, जी आहेत ना माझी 2-3 चांगली, तीच बाद झाली. कारण का अशी भामटी लोक, नातं फक्त गरजेपुरतं. अजून एक तुम्हाला सांगते, आता एक जणीची गरज आहे, फार मोठी गरज आहे. आता ती इतकी गोड बोलते ना माझ्याशी, इतकी गोड बोलते, काय सांगायला नको, कशी खडीसाखर मध. आणि तीच व्यक्ती काही वर्षापूर्वी, काही दिवसांपूर्वी एक शब्द पण तिच्या तोंडातून निघत नव्हता. काही विचारलं तर उलट उत्तर, काही बी सांगायचं, काय सांगायचे आणि काय बोलायचे, असंच सुरू होतं. आणि आता गरज आहे तर शब्द इतके नरम येतात, इतके चांगले येतात. अशी आहेत बघा लोक. मी सगळ्यांना ओळखून आहे हो, केस काय माझे उन्हाने पांढरे नाही झाले माहिती, तर असे आहेत नातेवाईक. तर पैसा मोठा झालेला आहे आणि नातं छोटं बनत चाललेलं आहे. आणि मूर्ख स्त्रीचं सांगते, एखाद्या मूर्ख स्त्रीला ना तुम्ही सगळं द्या, घरात नवरा सगळं आणून देईल, किंवा सगळं तिच्याशी चांगलं राहील, प्रामाणिक राहील, पण तिला जर किडा असला ना तिच्या डोक्यात, तर ती स्वतःचा संसार स्वतःच्याच हाताने उद्ध्वस्त करते, आणि तो तिचा किडा ती जिरवून घेते. हेच मला सांगायचं. अशा एक स्त्री नाही आहे, भयंकर स्त्री आहेत अशा. त्यांना नीटनेटकं खावत नाही, चांगला नवरा भेटला ना त्याच्याकडे राहत नाही, असं आहे बघा. माणसाला जर चांगलं दिलं ना तर त्याची किंमत नसते, एवढं तर मात्र खरं आहे. धन्यवाद. तर असे अनेक लोक आहेत बघा जगामध्ये, काय विचारूच नका. लोकांचे काही विचार असतील आणि लोक कसे आपल्याशी वागतील, कधी